चला आजच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करणार आहोत पॉलिसॅकराइड. ठीक आहे, लेक्चर नंबर 6 बायो मॉलिक्युल्स. लास्ट क्लासमध्ये आपण डायसॅकराइड डिस्कस केले होते. डायसॅकराइडचे 3 एक्झाम्पल्स. ओके, कोणकोणतं? शुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला तो आहे पॉलिसॅकराइड. आता पॉलिसॅकराइड काय असतं? आपण जेव्हा कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन केलं होतं 2 पार्ट मध्ये केलं होतं, सिंपल आणि कॉम्प्लेक्स. सिंपल मध्ये मोनोसॅकराइड होते आणि कॉम्प्लेक्स मध्ये 2 होते, ऑलिगोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. तर आपण ऑलिगोसॅकराइड पर्यंत पोहोचलो. नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला तो आहे पॉलिसॅकराइड. पॉलिसॅकराइड कशाला म्हणतो आपण? ज्यांची हायड्रॉलिसिस केली की आपल्याला लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड भेटतात त्यांना आपण पॉलिसॅकराइड म्हणतो, है ना. पॉली शब्दाचा अर्थ होते मेनी. ओके, तर इन पॉलिसॅकराइड कशाला म्हणणार आपण? पॉलिसॅकराइड. इन पॉलिसॅकराइड a large number of same or different monosaccharides are linked by glycosidic linkage. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लार्ज नंबर मध्ये काय भेटणार आहे? मोनोसॅकराइड. आणि या मोनोसॅकराइड मध्ये कोणता लिंकेज असणार आहे? ग्लायकोसिडिक लिंकेज. ठीक आहे, डायसॅकराइड मध्ये पण ग्लायकोसिडिक लिंकेज होता, पॉलिसॅकराइड मध्ये पण ग्लायकोसिडिक लिंकेज असणार आहे. आणि यांचा जो जनरल फॉर्म्युला आहे पॉलिसॅकराइडचा, तो फॉर्म्युला काय असते? C6H10O5. आणि इथं आहे N. का? कारण हा पॉली आहे, मिनी आहेत, है ना. किती आहेत माहित नाही, N म्हटलं आपण. तर C6H10O5 म्हणजे हाच फॉर्म्युला स्टार्च साठी पण आहे, सेल्युलोज साठी पण आहे, बरोबर ना. कारण दोन्ही पण काय आहेत? पॉलिसॅकराइड. म्हणजे हाच फॉर्म्युला येणार C6H10O5 N टाइम्स. मग पॉलिसॅकराइड मध्ये आपल्याला पहिला जो डिस्कस करायचा आहे तो डिस्कस करायचा आहे स्टार्च. काय डिस्कस करायचं आहे? स्टार्च. आणि स्टार्चचे 2 पार्ट असतात. म्हणजे बघा, जर आपण स्टार्चला डिस्कस केलं तर स्टार्च हा 2 पार्ट पासून बनलेला असतो. त्याच्यामध्ये एक असतो अमायलोज आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे अमायलोपेक्टिन. अमायलोपेक्टिन असे 2 पार्ट आहेत स्टार्च मध्ये. मग पहिला आपण डिस्कस करणार आहोत अमायलोज. आता अमायलोज काय? तर अमायलोज हा वॉटर सोल्युबल आहे. पहिला पॉइंट माहित झाला, पाण्यामध्ये सोल्युबल आहे. आणि इट कॉन्स्टिट्यूट 20% ऑफ स्टार्च. म्हणजे टोटल स्टार्चला जर तुम्ही 100% म्हटलं, स्टार्चला काय म्हटलं तुम्ही? 100%. तर 100% स्टार्च मध्ये 20% कोण असते? अमायलोज. आणि 80% कोण असते? अमायलोपेक्टिन. ठीक आहे, तर अमायलोज 20% आहे आणि तो वॉटर सोल्युबल असते. त्याच्यानंतर तो लॉन्ग अनब्रांच चेन पॉलिमर आहे. अनब्रांच आहे म्हणजे ब्रांचिंग नाही आहे. ब्रांचिंग नाही आहे म्हणजे लिनियर आहे, है ना. कसा पॉलिमर आहे? लिनियर. ब्रांच नाही आहे, सरळ दिसेल तुम्हाला. ठीक आहे, एक लिनियर चेन दिसेल तुम्हाला, लॉंग चेन अमायलोजची. आणि इट कंटेन्स म्हणजे अमायलोज मध्ये 200 to 1000 अल्फा डी ग्लुकोपायरानोज मॉलिक्यूल असतात. आपण सांगितलं लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स असतात. तर हे मोनोसॅकराइड्स आहेत ग्लुकोपायरानोज, है ना. आणि किती? 200 पासून 1000 पर्यंत एवढे मोनोसॅकराइड त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, नंतर अमायलोज मध्ये, अमायलोज आहे, अमायलोज मध्ये C1 कोणाचा? अल्फा डी ग्लुकोपायरानोजचा. हा लिंक असते कोणाला? C4 ला. अनादर अल्फा डी ग्लुकोपायरानोज मॉलिक्यूल. आणि C1 C4 ला कनेक्ट आहे. आणि दोन्हीचे दोन्ही कोण आहेत? अल्फा डी ग्लुकोपायरानोज. दोन्ही पण कोण आहेत? अल्फा डी ग्लुकोपायरानोज. एकाचा C1 दुसऱ्याच्या C4 ला अटॅच असतो आणि त्यांच्यामध्ये कोणता लिंकेज असते? ग्लायकोसिडिक लिंकेज. मग हा लिंकेज कसा आहे? पहिल्याचा चौथ्या सोबत, बरोबर. म्हणजे 1 to 4 आणि दोन्ही अल्फा आहेत म्हणून अल्फा. हा ग्लायकोसिडिक बॉन्ड किंवा ग्लायकोसिडिक लिंकेज त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. 1 to 4 अल्फा. मग 1 to 4 अल्फा याच्या आधी कोणामध्ये होता? माल्टोज मध्ये. लॅक्टोज मध्ये कोण होता? 1 to 4 बीटा होता, है ना. तर 1 to 4 कशामध्ये असते? माल्टोज मध्ये पण असते आणि अमायलोज मध्ये पण कोणता असते? 1 to 4 अल्फा ग्लायकोसिडिक लिंकेज. ठीक आहे, नंतर मग आता याचं स्ट्रक्चर बघितलं तर असं दिसेल. हे स्ट्रक्चर आहे. आता सध्या तुम्हाला असं वाटेल हे आलंच कसं काय, है ना. सध्या थोडं कॉम्प्लिकेटेड वाटू राहिलं असेल पाहून की हे ड्रॉ कसं करावं, पण याला ड्रॉ करणं एकदम सिंपल.
आपल्याला पहिले तर ग्लुकोज काढता आला पाहिजे, ग्लुकोजचं हळद प्रोजेक्शन काढता आलं पाहिजे, आणि ते कसं काढायचं त्याची ट्रिक मी तुम्हाला शिकवलेली आहे. मग आपण पहिले तेच काढू. बघा, तर ग्लुकोज काढण्यासाठी आपण काय केलं होतं, पहिले एक हेक्सागॉन काढतो, इथं ऑक्सिजन लावतो आहे ना, आणि अशा पद्धतीनं तुम्हाला एक हेक्सागॉन काढायचा आहे. ओके, आणि जिथं कॉर्नर्स आहेत तिथं काय येणार, व्हर्टिकल लाईन. जिथं कॉर्नर्स आहेत तिथं काय येणार, व्हर्टिकल लाईन. ओके, बर. मग मी तुम्हाला काय ट्रिक सांगितलेली आहे, शेवटच्या व्हर्टिकल लाईनवर काय लावायचं आहे, CH2OH. शेवटच्या व्हर्टिकल लाईनवर काय लावायचं आहे, CH2OH. नंतर याला नंबरिंग कशी करायची, याचा नंबर 6, 5, 4, 3, 2 आणि 1, हे झाली याची नंबरिंग. आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं, आता मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला ट्रिक लावायची. कोणता वाला आहे हा, अल्फावाला. आणि अल्फावाल्या याच्यात OH कुठे असते, खाली. म्हणजे अल्फावाल्या याच्यात OH कुठे असते, खाली. हे पहिले सांगितलं होतं. नंतर आपली ट्रिक काय होती, खाली वर खाली. नंतर OH ची ट्रिक काय आपली, OH खाली, OH वर आणि OH खाली. आणि आता जेवढ्या पोझिशन बाकी आहेत ते सगळे काय आहेत, H. जेवढ्या पोझिशन बाकी आहेत त्या सगळ्या पोझिशनवर लावायचा आहे H. ठीक आहे. तर हा आपला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आहे ना, अल्फावाला आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. मग मी आता काय करतो बघा, यालाच कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे, पहिले थोडं छोटं करून टाकतो आणि याला करतो मी कॉपी पेस्ट. परत एकदा घेतो. ओके, हे समजा 3 अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज आपल्याकडे आहेत. मग आता सिम्पली आपल्याला करायचं काय आहे, याच्यामधून पाणी रिमूव्ह करायचं आहे. पाणी कसं रिमूव्ह करायचं, पहिला आणि चौथा इथून OH काढला, एका ठिकाणाहून H काढा, म्हणजे इथं राहिला काय O, एका ठिकाणाहून H, एका ठिकाणाहून OH, आणि याला काय करायचं, कनेक्ट. ठीक आहे, सेम इथंही तुम्ही तसंच करसाल, एका ठिकाणाहून OH, एका ठिकाणाहून H, म्हणजे इथं काय राहणार, एक O, आणि याला करणार तुम्ही कनेक्ट. म्हणजे तुम्ही असं कुठं करता, इथं करता तुम्ही चौथ्या नंबरवर आणि पहिल्या नंबरवर. मग सेम तुम्ही इथं चौथा नंबर आहे, इथं काय काढसाल, OH काढसाल, आणि इथं काय राहसाल, फक्त O, आणि इकडे चेन अशी कंटिन्यू असे एकामेकाला जॉईन होत राहतील, कारण हा पॉलिसॅकॅराइड आहे. पॉली म्हणजे मेनी घेणार. तिकडे तसं 1 नंबरवर तिथंही तुम्ही तसंच करसाल, इथून OH काढसाल, फक्त काय ठेवसाल O, आणि इकडे चेन कंटिन्यू ओच राहील ना, कारण O थ्रू चेन कंटिन्यू होऊ राहिली बघा, है ना. आणि या लिंकेजला काय म्हणणार रे आपण, या लिंकेजला म्हणणार आपण ग्लायकोसिडिक लिंकेज, ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि हा जो आहे, हा जो तयार झाला याला आपण म्हणणार अमायलोज. काय म्हणणार याला, अमायलोज. क्लिअर, म्हणजे अमायलोज काढणे एकदम सिंपल. समजला, अमायलोज किती पर्सेंट असते, हा स्टार्च मध्ये 20%, आणि हा वॉटर मध्ये सोल्युबल असते. ठीक आहे, आणि एका अमायलोज मध्ये 200 to 1000 अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज लिंक असतात ग्लायकोसिडिक लिंकेज. ओके, क्लिअर अमायलोज विषयी. दुसरा पार्ट जो आपल्याला बघायचा आहे तो आहे अमायलोपेक्टिन. आता अमायलोपेक्टिन मध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला, की अमायलोपेक्टिन जो आहे तो 80% असते स्टार्चच्या, 20% अमायलोज आणि 80% अमायलोपेक्टिन. मग आता हा 80% आहे, पण हा वॉटर इनसोल्युबल आहे. अमायलोज काय होता, वॉटर सोल्युबल, आणि हा अमायलोपेक्टिन काय आहे, वॉटर इनसोल्युबल. नंतर हा ब्रांच चेन पॉलिमर आहे, तो लिनियर होता. हा ब्रांच आहे तो लिनियर, त्याच्यात अनब्रांच होता ना तो, म्हणजे त्याच्यामध्ये ब्रांचिंग नव्हती, म्हणजे तो लिनियर होता. याच्यामध्ये ब्रांचिंग आहे, म्हणजे हा ब्रांच पॉलिमर आहे. आणि त्याच्यामध्ये कोण कोणाला लिंक होतं, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज होता, याच्यातही तोच आहे अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. पहिला चौथ्याला लिंक होता, याच्यात पण पहिला चौथ्याला लिंक आहे, पण याच्यात ब्रांचिंग आहे. ओके, ते सांगतो कशी. तर अमायलोपेक्टिन मध्ये जो C1 आहे, पहिला कार्बन कोणाचा, अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजचा, तो लिंक असते C4 ला, दुसऱ्या अल्फा डी ग्लुकोपायरॅनोजच्या, है ना. आणि त्यांच्यामध्ये काय असते, ग्लायकोसिडिक लिंकेज. सेम स्टेटमेंट, हे स्टेटमेंट अमायलोज मध्ये बी होतं. म्हणजे याच्यामध्ये 1 to 4 अल्फा ग्लायकोसिडिक बॉन्ड आहे, है ना, पण त्याच्या सोबतच ब्रांचिंग टेक्स प्लेस ऍट C1, पहिल्या कार्बनवर ब्रांचिंग पण आहे. ओके, of glucopyranose in one branch and C6 of glucopyranose in another
ब्रांच. म्हणजे एका ब्रांच मधला C1 आणि दुसऱ्या म्हणजे एका चेन मधला C1 आणि दुसऱ्या चेन मधला C6 या दोघांना जॉईन करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 1 ला 6 सोबत जॉईन करायचं आहे आणि दोन्ही पण अल्फाच आहे. म्हणजे 1 to 6 अल्फा. काय झालं? 1 to 6 अल्फा. कारण पहिला आपण कोणाला जोडणार आहोत? 6व्याला जोडणार आहोत. ठीक आहे, 1 to 6 अल्फा. म्हणजे याच्यात 2 ग्लायकोसिडिक बॉन्ड असतात, 2 ग्लायकोसिडिक लिंकेज असतात. एक 1 to 4 अल्फा आणि दुसरी 1 to 6 अल्फा. मग आता हा अमायलोपेक्टिन दिसते कसा? तर तो असा दिसते. आता खूप मोठं झालं स्ट्रक्चर है ना. परत याला पाहिलं की आपल्याला भीती वाटेल. पुस्तकात जर पहिल्यांदा पाहिला हा तर आपल्याला वाटेल हा ड्रॉ कसा करायचा. पण आपली ट्रिक लक्षात ठेवायची आणि ट्रिकनं याला ड्रॉ करणं काही कठीण नाहीये. तर आपण काय करू? सगळ्यात पहिले ग्लुकोज काढून घ्या अल्फावाला है ना. तर अल्फावाला ग्लुकोज आपल्याला काढता येते. कसा काढायचा अल्फावाला ग्लुकोज? एक हेक्सागॉन काढायचा पहिले. ठीक आहे, हा काढला आपण हेक्सागॉन. जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन्स, जेवढे कॉर्नर्स आहेत तेवढ्या व्हर्टिकल लाईन्स. नंतर इथं कोण लावायचं आहे? इथं लावायचं आहे तुम्हाला CH2OH. याचा नंबर 6 5 4 3 2 1. ठीक आहे, सेम असं. आता नंतर तुम्हाला ट्रिक काय सांगितली होती मी? आठवते काय ट्रिक होती? अल्फावाला आहे म्हणजे OH कुठे येणार? खाली. अल्फावाल्यामध्ये OH खाली पहिल्या नंबरला. आणि दुसरं काय सांगितलं होतं? खाली वर खाली. म्हणजे OH कुठे येणार? खाली. OH वर आणि OH खाली असं सांगितलं होतं. आणि बाकी काय सांगितलं आहे? जेवढे राहिले तेवढे काय लावायचे? H. जेवढे राहिले तेवढे काय लावायचे? H. म्हणजे हा झाला आपला अल्फा डी ग्लुकोपायरॅनोज. मग पहिले अमायलोज काढून घ्यायचा. तो तर काढता येते की नाही आपल्याला. आणि अमायलोज साठी काय सांगितलं होतं? यालाच रिपीट करायचं आपल्याला अमायलोज साठी. ठीक आहे, थोडा वर घेतो. अमायलोज साठी मला यालाच रिपीट करायचं आहे. मग मी पहिले अमायलोज साठी याला रिपीट करून घेतो. ठीक आहे, हा झाला अमायलोज साठी आपण घेतले. आणि परत यातले 2 घेतो मी. ठीक आहे, कारण मला ब्रांच बी काढायची आहे ना. आणि आता ब्रांच काढण्यासाठी मी काय करतो? परत हे 2 वरती घेतो मी आता ब्रांचिंग साठी. ठीक आहे, ब्रांचिंग साठी कटला घेतो, थोडा खाली घेतो. थोडं खाली घेतलं याला. आणि वरचे जे काढणार आपण ते थोडे छोटे काढायचा. ठीक आहे, हँग पडत आहे. हा थोडा करतो मी छोटा. ठीक आहे, याच्या पहिल्या आपल्याला काय करायचं आहे? एकाचा 6वा आणि एकाचा पहिला आहे ना. थोडे लहान केले मी आणि याला करतो थोडस इकडे शिफ्ट. याचा पहिला आणि याचा 6वा एका लाईन मध्ये काढायचा. ठीक आहे, ओके. हा 6वा आणि हा पहिला हे जवळपास खाली असले पाहिजेत अशा पद्धतीनं. मग आता आपलं ट्रिक काय सांगते? काय करायचं आपल्याला? इथून OH, इथून OH गायब. आणि इथं फक्त काय ठेवायचा? O. आणि याला करायचं कनेक्ट. सेम इथं तसंच. इथून OH, इथून OH गायब. इथं फक्त O ठेवायचा आणि त्याला कनेक्ट. सेम इकडे पण OH आहे. इथं काय ठेवायचा? फक्त O आणि चेन कंटिन्यू. सेम इकडे तसंच. हा OH काढला. इथं फक्त काय ठेवला? O आणि चेन कंटिन्यू. आता हा एवढा जर बघितला तुम्ही तर हा कोण आहे? अमायलोज. हा कोण आहे? अमायलोज. आता अमायलोपेक्टिन साठी काय करायचं तुम्हाला? याचा पहिला आणि याचा 6वा इथचा OH गायब करून टाका. म्हणजे एका ठिकाणाहून OH आणि एका ठिकाणाहून H. म्हणजे काय राहणार? फक्त O. मग तो O मी असा मधात लिहितो आणि या कार्बनचा बॉन्ड कमी झाला आणि हा बॉन्ड जॉईन केला. म्हणजे आपण पहिला कोणाला जॉईन केला? 6व्याला. मग इथं पहिला कोणाला जॉईन केला? 4थ्याला. म्हणजे या केसमध्ये हा पण ग्लायकोसिडिक लिंकेज आहे. ग्लायकोसिडिक लिंकेज जो 1 to 4 सोबत आहे. आणि हा पण ग्लायकोसिडिक लिंकेज आहे 1 to 6 चा. ग्लायकोसिडिक लिंकेज, ग्लायकोसिडिक लिंकेज. आणि हे जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं या स्ट्रक्चरला काय म्हणणार रे आपण? अमायलोपेक्टिन. काय म्हणणार याला? अमायलोपेक्टिन. ठीक आहे, आणि या दोघांपासून काय बनते? स्टार्च. अमायलोपेक्टिन 80% आणि
अमायलोज 20%. अमायलोज वॉटर सोल्युबल, अमायलोपेक्टिन वॉटर इनसोल्युबल. त्यानंतर अमायलोज लिनियर अनब्रांच आहे ना, आणि अमायलोपेक्टिन ब्रांच. ओके, अमायलोज मध्ये कोणता लिंकेज 1 to 4 अल्फा, आणि अमायलोपेक्टिन मध्ये 1 to 4 अल्फा अँड 1 to 6 अल्फा, दोन असतात त्यात. ठीक आहे, बस तेच आहे तुम्हाला इथं दाखवलेलं. मग आता स्टार्च संपला, कारण स्टार्च मध्ये दोन पार्ट होते, दोन्ही आपण एक्सप्लेन केले. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेल्युलोज. आता सेल्युलोज मध्ये काय आहे, तर सेल्युलोज मध्ये जो आहे, तर सेल्युलोज हा प्रिन्सिपल कंपोनंट आहे प्लांट स्ट्रक्चरचा. तुम्ही असं वाक्य ऐकले असाल की प्लांटची जे सेल वॉल असते ते सेल्युलोज पासून बनेल असते. अरे ऐकलं असेल ना, प्लांटची जे सेल वॉल आहे ते सेल्युलोज पासून बनलेली आहे. आणि ॲनिमलच्या सेलची वॉल नसते ना. हा ठीक आहे, ॲनिमल सेलला सेल वॉल नसते. काय असते मग, प्लाझ्मा मेम्ब्रेन. माहित पाहिजे आहे की नाही. हा, तर प्लांट सेलला सेल वॉल असते आणि ते कशापासून बनलेली असते, सेल्युलोज पासून. ठीक आहे, तर तो प्रायमरी कंपोनंट आहे त्याचा, आहे ना. तर वूड झालं, कॉटन झालं, आहे ना, ते हे सपोर्टचं काम करते, आहे ना. सेल्युलोज काय करते, प्लांटला सपोर्ट द्यायचं काम करते. नंतर जे सेल वॉल आहे प्लांटची ते कशापासून बनलेली आहे, सेल्युलोज पासून. आणि सेल्युलोज हा एक पॉलिसॅकॅराइड आहे आणि त्याचा फॉर्म्युला C6H10O5 एन टाइम्स. स्टार्चचा पण हाच होता. ठीक आहे, नंतर हा अनब्रांच पॉलिमर आहे, म्हणजे अमायलोज सारखा. अमायलोज बी कसा होता, अनब्रांच, आणि हा पण कसा आहे, अनब्रांच. दोघांमध्ये फरक काय, स्टार्च मध्ये अल्फा डी ग्लुकोपायरानोज होता, याच्यात बीटा डी ग्लुकोपायरानोज आहे. हाच फरक आहे, तो अल्फा होता, याच्यात बीटा आहे. आणि याच्यात पण C1, एकाचा C1 बीटा डी ग्लुकोपायरानोजचा. हा अटॅच आहे कोणाला, C4 ला, अनादर बीटा डी ग्लुकोपायरानोज. एकाचा C1 दुसऱ्याच्या C4 ला अटॅच आहे, आणि दोन्ही पण कोणते आहेत, बीटा. म्हणजे फर्स्ट हा फोर्थ ला अटॅच आहे आणि दोन्ही बीटा आहेत म्हणून बीटा. हा झाला ग्लायकोसिडिक बॉन्ड, 1 to 4 बीटा ग्लायकोसिडिक बॉन्ड. क्लिअर. त्याच्यात 1 to 4 अल्फा ग्लायकोसिडिक बॉन्ड होता, याच्यात 1 to 4 बीटा ग्लायकोसिड. म्हणजे तुम्हाला ड्रॉ करायचा असेल तर तो असा करावा लागेल. मग आता हा काढणार कसा, तो सेम काय करावं लागेल आपल्याला, बीटावाला बीटावाला ग्लुकोपायरानोज काढावा लागेल, आहे ना, बीटा डी ग्लुकोपायरानोज. तो कसा काढायचा, बीटा डी वाला कसा काढायचा, परत ते ट्रिक लक्षात ठेवायची. हेक्सागॉन काढायचा आहे, इथं ऑक्सिजन. ठीक आहे, अशा पद्धतीनं, आणि व्हर्टिकल लाईन्स इथं येणार, व्हर्टिकल लाईन्स. आणि वरती काय लावायचं आहे, इथं CH2OH, याचा नंबर 6 5 4 3 2 1. आता कोणता वाला पाहिजे, बीटा. आणि बीटा मध्ये OH कुठे असते, वर. बीटा मध्ये OH वर. बाकी आपली ट्रिक जशी तशी. काय ट्रिक आहे, खाली वर खाली. ओके, आणि आता काय लावसाल, H, इथं एक H. जेवढ्या पोझिशन खाली आहे त्या सर्व पोझिशनवर काय लावायचा, H. सिंपल. हा बीटावाला ग्लुकोपायरानोज काढला तुम्ही, बीटा डी ग्लुकोपायरानोज. मग आता मला याला परत घ्यावं लागेल ना, कारण पॉलिसॅकॅराइड आहे, परत घ्यावं लागेल. तर याला परत घेतो मी एकदा. ओके, बर. मग आता आपला रूल काय सांगते, पहिला चौथा जोडा लागते. OH मधला H2O बाहेर, फक्त Oच राहील. म्हणजे इथून काय निघेल, OH. इथून काय निघेल, OH. मग राहिला काय, फक्त O. तो असा मधात लिहितो, याला याच्यासोबत जॉईन करतो, याला याच्या तिरप जॉईन करायला लागेल आता. ठीक आहे, कारण एकाचा OH वर होता, एकाचा OH खाली होता. आणि याला कोणता लिंकेज म्हणणार, ग्लायकोसिडिक लिंकेज. ग्लायकोसिडिक लिंकेज. ओके, आणि महत्वाचं विसरायचं नाही, आपण पॉलिसॅकॅराइड काढू राहिलो, आणि पॉलिसॅकॅराइड काढू राहिलो म्हणून काय करावं लागेल, इथून पण OH काढा लागेल, आहे ना, आणि इथून पण OH काढा लागेल. आणि इथं फक्त काय लावा लागेल, O आणि चेन कंटिन्यू. इथं पण O आणि चेन कंटिन्यू. आणि हा कोण आहे, सेल्युलोज. कोण आहे हा, सेल्युलोज. झालं, ते विसरायचं नाही. ते विसरलं तो डायसॅकॅराइड होऊन जाईल, है ना. ओके, त्यामुळे तो विसरायचा नाही. ओके, नेक्स्ट. आता ग्लायकोजन. आता ग्लायकोजन जो असते, ग्लायकोजन ॲनिमल बॉडीमध्ये ग्लुकोज जो स्टोअर केला जाते तो इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन, है ना. आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज जो स्टोअर केला जाते तो ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केला जाते. आणि ग्लायकोजन इज नोन ॲज
ॲनिमल स्टार्च. ॲनिमल स्टार्च एमसीक्यू मध्ये विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲनिमल स्टार्च. तुम्हाला माहित पाहिजे ग्लायकोजनला म्हणतात आहे ना. आणि सिन्स इट स्ट्रक्चर इज सिमिलर टू अमायलोपेक्टिन, याचं स्ट्रक्चर अमायलोपेक्टिन सारखं आहे. अमायलोपेक्टिन सारखं आहे म्हणजे ब्रांच आहे, अशी पटकन लिंक लागली पाहिजे आपली, आहे की नाही. अमायलोपेक्टिन सारखं आहे म्हणजे ब्रांच आहे. बट ब्रांचिंग इज मोर इन ग्लायकोजन. ग्लायकोजन मध्ये ब्रांचिंग जास्त आहे अमायलोपेक्टिन पेक्षा. ठीक आहे, ब्रांचिंग कोणामध्ये जास्त आहे? ग्लायकोजन मध्ये. कोणापेक्षा? अमायलोपेक्टिन पेक्षा. आणि इट हॅज मेनली फ्री एंड्स, याचे एंड्स फ्री आहेत. देअरफॉर इट इज इझिली हायड्रोलाइज्ड टू गिव्ह ग्लुकोज needed for metabolism, hence it is source of instant energy. hence it is source of instant energy. ठीक आहे. अरे साध्या सोप्या भाषेत सांगतो मी, हे काय आहे, जसं आपल्याला पैशाचं काम असलं, समजा आपल्याला पैसा शिल्लक आहे घरी आहे ना, मग काय केलं जाते? पैसा शिल्लक असला की सोनं बनवतात. अरे बनवतात ना. हा, मग सोनं विकत घेतलं, पैसा शिल्लक होता तेव्हा सोनं विकत घेतलं, मग सोनं आता आहे आपल्या घरी, आता पैशाचं काम पडलं आपल्याला, मग सोनं मोडून टाकायचं आहे ना, सोनं विकायचं. सोनं विकलं की परत काय भेटते? पैसा. म्हणजे इन्स्टंट एनर्जीचा सोर्स झाला की नाही, आहे ना. जेव्हा काम नव्हतं तेव्हा सोनं विकत घेतलं, आणि जेव्हा काम पडलं तेव्हा परत सोन्याचे पैसे केले. बस सेम हे तेच आहे ना. जेव्हा काम नव्हतं आहे ना, तेव्हा काय केलं होतं? ग्लुकोजला स्टोअर केलं होतं ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये, आणि जेव्हा काम पडलं तेव्हा ग्लायकोजन पासून परत ग्लुकोज आहे ना, ग्लायकोजनची हायड्रोलिसिस केली आणि परत ग्लुकोज भेटला. सिंपल, समजलं. याला ॲनिमल स्टार्च पण म्हणतात. क्लिअर? हे झालं ग्लायकोजन विषयी. क्वेश्चन काय म्हणत आहे? विच अमंग द फॉलोइंग इज अ नॅचरल बायोपॉलिमर ऑफ मोनोसॅकॅराइड, आहे ना. कोणता आहे बायोपॉलिमर? मोनोसॅकॅराइडचा पॉलिमर विचारलं त्यानं. कोण आहे? ग्लायकोजन, बायोपॉलिमर. ठीक आहे. मोनोसॅकॅराइडचा, हे वाक्य महत्वाचं. कोणाचा? मोनोसॅकॅराइडचा. मोनोसॅकॅराइडचा आहे म्हणजे तो कार्बोहायड्रेट आहे, आणि यातला कार्बोहायड्रेट कोण आहे? ग्लायकोजन. आता तुम्हाला सिल्क, निओप्रीन, आयसोप्रीन हे पण ऐकायला भेटतील, पण हे नेक्स्ट चॅप्टर मध्ये, पॉलिमर मध्ये. ठीक आहे, ते पण पॉलिमर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये निओप्रीन नावाचं रबर असते, निओप्रीन नावाचं रबर असते, ते पॉलिमर असते. तो सिल्क पण पॉलिमर आहे, नॅचरल रबर म्हणतात, आपलं नॅचरल पॉलिमर म्हणतात त्याला. ठीक आहे, सिल्कला. ओके, ते आपण नेक्स्ट ह्याच्यात पाहू, चॅप्टर मध्ये. नेक्स्ट which among the following statement is true for amylose? amylose साठी पहिलं पहा, ग्लुकोपायरॅनोज आर लिंक बाय 1 to 4 बीटा. आता अमायलोज मध्ये बीटा असते का? नाही, म्हणजे हे तर चुकलं. अमायलोज मध्ये बीटा नसते. नंतर इट हॅज ब्रांचिंग टू लार्ज एक्सटेंट. अमायलोज मध्ये ब्रांचिंग आहे का? अमायलोपेक्टिन मध्ये आहे, म्हणजे हे पण काय आहे? चुकलं. इट कॉन्स्टिट्यूट अबाउट 80%. 80% कोण असते? अमायलोपेक्टिन, म्हणजे हे पण चुकलं. नंतर इट इज वॉटर सोल्युबल, हे करेक्ट आहे ना. अमायलोज काय असते? वॉटर सोल्युबल, म्हणजे ऑप्शन डी करेक्ट. MST CET 2020 चा क्वेश्चन आहे तो. ठीक आहे. नंतर which among the following enzyme hydrolyzes starch? स्टार्चची हायड्रोलिसिस करायची आहे तर कोणती एन्झाईम वापरतील? थोडं लॉजिक लावलं, म्हणजे माहित बी नसलं तुम्हाला तरी तुम्हाला एवढं तर समजते की स्टार्च मध्ये अमायलोज असते आणि अमायलोपेक्टिन असते, आणि अमायलोजशी रिलेटेडच कोणाला? अमायलेज, म्हणजे अमायलेज नावाची एन्झाईम वापरली जाते स्टार्चला हायड्रोलाइज करण्यासाठी. ठीक आहे. ओके. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे अमिनो ऍसिड्स. म्हणजे इथं आपलं कार्बोहायड्रेट संपलं. आता नेक्स्ट पार्ट चालू होते अमिनो ऍसिड्स. आता थोडं त्याला जर ऑब्झर्व केलं तुम्ही, त्याच्यामध्ये दोन नाव आहेत, एक अमिनो आणि दुसरं ऍसिड. म्हणजे त्यात अमिनो ग्रुप पण आहे आणि ऍसिड ग्रुप पण आहे. आता अमिनो आणि ऍसिड असे दोन्ही ग्रुप आहेत. याचा अर्थ काय आहे ते लक्षात घ्या. बघा, सी डबल बॉन्ड OOH हा झाला ऍसिड ग्रुप. नंतर इथं असते सी, या सी ला एक अटॅच असते NH2, म्हणजे अमिनो ग्रुप. NH2 म्हणजे काय? अमिनो ग्रुप. एक असते H आणि एक असते R, असं राहते. ओके. आणि याला जर तुम्ही ऑब्झर्व केलं आहे ना, तर तुमच्या लक्षात असं येईल आता की हा वाला जो ग्रुप आहे सी डबल बॉन्ड OOH हा ऍसिडिक ग्रुप आहे. कोणता ग्रुप आहे? ऍसिडिक आहे ना. आणि NH2 जो असते तर इथं नायट्रोजन जवळ लोन पेअर असते, आणि तो लोन पेअर देणार, आणि तो काय असेल मग? लेविस बेस.
अरे जो इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणजे काय, लेविस बेस. तर हा जो आहे NH2 हा कसा पार्ट आहे, बेसिक पार्ट आहे. म्हणजे हे आपलं अमिनो ऍसिड आहे. आणि कोणतं अमिनो ऍसिड आहे, तर हा फंक्शनल ग्रुप आहे आपला मेन. आणि फंक्शनल ग्रुपला जो कार्बन अटॅच असते तो अल्फा. आणि अल्फाला कोण अटॅच आहे, NH2. मग अल्फाला NH2 म्हणून अल्फा अमिनो. आणि कोण आहे, ऍसिड. तर याला काय म्हणतो आपण, अल्फा अमिनो ऍसिड. काय म्हणतो याला, अल्फा अमिनो ऍसिड. ठीक आहे, हे अमिनो ऍसिड आहे अल्फावाला. ओके, कारण याच्या अल्फा कार्बनला कोण अटॅच आहे, अमिनो ग्रुप म्हणजे NH2 ग्रुप. ठीक आहे. नंतर तर अल्फा अमिनो ऍसिड आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे हे कार्बोक्सिलिक ऍसिड पासूनच डिराईव्ह करतो, ऑप्टेन बाय रिप्लेसिंग अल्फा हायड्रोजन ऑफ अमिनो ग्रुप आहे ना, बाय अमिनो ग्रुप. म्हणजे काय म्हटलं त्यानं, की तुम्ही काय केलं, हे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, कार्बोक्सिलिक ऍसिडचा तुम्ही इथचा H काढून NH2 लावला. इथं H असेल आधी, तो काढला आणि त्याच्या बदल्यात काय लावला, NH2. तर त्याला अल्फा अमिनो ऍसिड म्हटलं. म्हणजे आपण त्याला ऍसिड पासून बनवलं, कार्बोक्सिलिक ऍसिड पासून. ठीक आहे. नंतर अमिनो ऍसिड कंटेन 2 फंक्शनल ग्रुप. याच्यात 2 फंक्शनल ग्रुप आहे. एक कोणता, NH2 ज्याला आपण अमाइन ग्रुप म्हणतो, आणि दुसरा COH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड. असे 2 फंक्शनल ग्रुप आहेत. नंतर प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस. जर तुम्ही प्रोटीनचे हायड्रॉलिसिस केली आहे ना, जसं प्रोटीन तुम्ही ऐकलं असेल की आपल्या नेल्समध्ये, आपल्या स्किनमध्ये किंवा आपल्या हेअरमध्ये आहे ना, केरॅटिन नावाचं प्रोटीन असते. कोणतं प्रोटीन असते, केरॅटिन. ओके, आपल्या ब्लडमध्ये पण प्रोटीन आहे. कोणतं, हिमोग्लोबिन. कोणतं, हिमोग्लोबिन आहे ना, ते पण एक प्रोटीन आहे. मग आता अजून तुम्ही शुगर पेशंटमध्ये एका प्रोटीनची कमतरता होते, इन्सुलिन नावाचं प्रोटीन आहे ना. तर हे जे प्रोटीन्स असतात, तर यांची जर हायड्रॉलिसिस केली तर गिव अबाउट 30 अमिनो ऍसिड. किती अमिनो ऍसिड देतात, 30 अमिनो ऍसिड, आउट ऑफ विच 20 अमिनो ऍसिड्स आर मोर कॉमन. म्हणजे प्रोटीन घेतलं तर ते आपल्याला काय देते म्हणते, प्रोटीन्स ऑन हायड्रॉलिसिस गिव अबाउट 30 अमिनो ऍसिड है ना. वेगवेगळ्या प्रकारचे 30 अमिनो ऍसिड भेटतात, त्याच्यापैकी 20 कॉमन आहेत. म्हणजे मॅक्झिमम प्रोटीन मध्ये ते 20 दिसतातच आणि ते 10 बदलत राहतात है ना. तर 20 अमिनो ऍसिड काय असतात, कॉमन असतात. आणि अमिनो ऍसिड हे क्रिस्टलाइन असतात, क्रिस्टलाइन अमॉर्फस आहे ना, त्यातलं क्रिस्टलाइन. त्याच्यानंतर ते कलरलेस आहेत, त्यानंतर ते वॉटर सोल्युबल आहेत है ना, कलरलेस आहेत, वॉटर सोल्युबल आहेत, नॉन व्होलॅटाईल आहेत आणि हाय मेल्टिंग सॉलिड आहेत. सगळ्यात महत्वाचं त्यांचा मेल्टिंग पॉईंट जास्त आहे आणि ते सॉलिड आहेत. ओके, ह्या त्यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत प्रोटीनच्या, कोणाच्या, अमिनो ऍसिडच्या, सॉरी. आणि अमिनो ऍसिडला आपण क्लासिफाय करतो अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा. जसं आपण सध्या जे अमिनो ऍसिड सांगितलं, हे कोणतं अमिनो ऍसिड आहे, अल्फा. का, कारण अल्फा कार्बनला NH2 लावला. जर हा बीटा कार्बनला NH2 लावला असता तर बीटा अमिनो ऍसिड, गॅमा कार्बन म्हणजे गॅमा अमिनो ऍसिड. अशा पद्धतीनं आपण त्याला क्लासिफाय करतो. आणि ओनली अल्फा अमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन ऑन हायड्रॉलिसिस ऑफ प्रोटीन. पण प्रोटीनची हायड्रॉलिसिस केली तर फक्त कोणते अमिनो ऍसिड भेटतात, अल्फावाले. प्रोटीनची हायड्रॉलिसिस केली तर कोणते भेटतात, फक्त अल्फावाले. लक्षात ठेवा, आपल्याला काम कोणाचं आहे, अल्फा अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. नंतर मग आता अमिनो ऍसिड जे आहेत इन देअर ॲक्वायस सोल्युशन बिहेव्स लाईक अ सॉल्ट. जर तुम्ही अमिनो ऍसिडचा ॲक्वायस सोल्युशन घेतलं तर ते सॉल्ट सारखे बिहेव करतात. का, सॉल्ट म्हणजे काय, ज्याच्यात प्लस मायनस आहे. जसं NaCl, NaCl मध्ये Na+Cl- म्हणजे प्लस मायनस दोन्ही दिसतात तुम्हाला. मग हे याच्यामध्ये पण तुम्हाला प्लस मायनस दिसते जर तुम्ही ॲक्वायस सोल्युशन घेतलं, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ बोथ ऍसिडिक अँड बेसिक ग्रुप इन द सेम मॉलिक्युल. कारण आपल्याला माहित आहे अल्फा अमिनो ऍसिड मध्ये अमिनो ग्रुप पण आहे आणि ऍसिड ग्रुप पण आहे, म्हणजे बेसिक ग्रुप पण आहे आणि ऍसिडिक ग्रुप पण आहे. आणि त्यामुळे काय होते है ना, तर त्यामुळे बघा जसं हे आहे, याच्यामध्ये हे आपलं अल्फा अमिनो ऍसिड आहे. आता अल्फा अमिनो ऍसिड मध्ये हा ओला H अटॅच आहे, हे ऍसिड आहे, म्हणजे हा ऍसिडिक हायड्रोजन आहे, ऍसिडिक हायड्रोजन आहे. म्हणजे हे ऍसिड काय करते, H+ देत असते, प्रोटॉन डोनर, त्याला आपण ऍसिड म्हणतो, बरोबर. आणि नायट्रोजन जवळ काय आहे, लोन पेअर, म्हणजे हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे, म्हणजे हा बेस आहे. मग हा काय होते, हा याची इलेक्ट्रॉनची पेअर कोणाला देते, हायड्रोजनले. आणि ऑक्सिजन काय करेल, त्याचे इलेक्ट्रॉन उचलून घेईल. मग आता यानं जर इलेक्ट्रॉन याला दिले म्हणजे या नायट्रोजननं काय केलं, हायड्रोजन सोबत बॉन्ड तयार केला, म्हणजे NH2 चा काय होणार, NH3. आणि नायट्रोजननं इलेक्ट्रॉन दिले म्हणून नायट्रोजनवर प्लस, आणि इथं O न इलेक्ट्रॉन घेतले म्हणून ओवर
मायनस. म्हणजे या मॉलिक्यूल मध्ये प्लस पण आहे आणि मायनस पण आहे, म्हणजे हा कोण आहे, सॉल्ट. आणि याला आपण झ्विटर आयन म्हणतो, है ना. झ्विटर आयन म्हणजे डबली चार्ज आयन. डबली चार्ज आयन म्हणजे डबल चार्ज, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पण डबली चार्ज आयन, त्याला आपण काय म्हणतो, झ्विटर आयन. कसं तयार झालं ते, यानं इलेक्ट्रॉनची पेअर दिली कोणाला, एच ला, आणि यानं एच लूज केला, मग हा एच लूज झाला आणि NH2 ला चिटकला, तर NH3. नायट्रोजननं इलेक्ट्रॉन दिले म्हणून नायट्रोजनवर प्लस आणि O न घेतले म्हणून ओवर मायनस, याला झ्विटर आयन म्हणतात. समजलं झ्विटर आयन काय आहे. नेक्स्ट, मग आता हे जे अमिनो ऍसिड आहे, डिपेंडिंग ऑन द पीएच ऑफ द सोल्युशन, है ना, सोल्युशनची पीएच काय आहे, ऍसिडिक आहे, बेसिक आहे की न्यूट्रल आहे, है ना. तर अमिनो ऍसिड कॅन डोनेट ऑर एक्सेप्ट प्रोटॉन, तो प्रोटॉनला ऍक्सेप्ट करेल, एक तर प्रोटॉनला डोनेट करेल. जसं बघा इथं काय दिसत आहे तुम्हाला, हे झ्विटर आयन आहे. अरे आताच बघितलं ना झ्विटर आयन. झ्विटर आयन मध्ये काय असते, NH3 वर प्लस आणि ओवर मायनस. जर समजा तुम्ही H प्लस घेतला म्हणजे मीडियम कोणता आहे, ऍसिडिक. मग आता H प्लस घेतला तर काय होईल सांगा बरं, हा मायनस काय करेल, H प्लस ला इलेक्ट्रॉन देणार, म्हणजे हा मायनस H सोबत अटॅच होईल, म्हणजे काय तयार होईल, OH. काय तयार होईल, OH. मग हे कोणत्या मीडियम मध्ये तयार झालं, ऍसिडिक मीडियम मध्ये. म्हणजे जेव्हा pH लेस दॅन 7 होती, pH लेस दॅन 7 म्हणजे ऍसिडिक, तर तेव्हा काय झालं, तेव्हा हा वाला पार्ट तयार झाला, तर इथचा मायनस गायब झाला आणि फक्त काय राहिला, प्लस, है ना. मायनस गायब झाला आणि इथं फक्त काय राहिला, प्लस. मायनस गायब झाला आणि काय राहिला, प्लस. म्हणजे जर ऍसिडिक मीडियम असेल तर ऍसिडिक मीडियम मध्ये तुम्हाला काय भेटते, कॅटायन. ऍसिडिक मीडियम मध्ये काय भेटते तुम्हाला, कॅटायन. पण आता मीडियम बेसिक आहे. मीडियम बेसिक आहे म्हणजे कोण आहे, OH मायनस. मीडियम बेसिक आहे म्हणजे कोण आहे, OH मायनस. मग हा मायनस मायनस जोड जाईल का, नाही, कुठं जाईल, प्लस जोड. आणि याच्या जवळचा काय घेईल, H प्लस घेईल ना. मग हा OH मायनस याच्या जवळचा H प्लस घेईल, मग OH आणि H काय तयार करेल, H2O. म्हणजे यातून H2O बाहेर निघेल आणि इथचा H प्लस गेला तर फक्त काय राहील, NH2. म्हणजे इथं NH2 राहिला, पण या मायनसला काही झालं का, हा मायनस जसाचा तसा. म्हणजे जर मीडियम बेसिक असेल तर तुम्हाला ऍनायन भेटेल. मीडियम बेसिक असेल तर काय भेटेल, ऍनायन, कारण फक्त मायनस राहिला बेसिक मीडियम मध्ये. ठीक आहे. तर इथं pH कशी असेल तुमची, हाय, म्हणजे 7 पेक्षा जास्त, कारण मीडियम कसा आहे, बेसिक. ठीक आहे. तर तुम्हाला निगेटिव्ह फॉर्म भेटते म्हणजे ऍनायन भेटते. इथं pH कमी असेल कारण लेस दॅन 7, म्हणजे मीडियम सोल्युशन कसं आहे, ऍसिडिक आहे, म्हणजे तुम्हाला पॉझिटिव्ह भेटेल, है ना, कॅटायन भेटेल, म्हणजे काय भेटेल, पॉझिटिव्ह भेटेल. समजलं का, ओके. नंतर आता जे अमिनो ऍसिड आहेत, है ना, तर त्याच्यामध्ये एक अमिनो ऍसिड आहे ग्लायसिन नावाचा, पहिलंच अमिनो ऍसिड आहे, है ना. ग्लायसिन कसा असते माहित आहे का, ग्लायसिन असा असते, C डबल बॉन्ड O, इथं NH2, इथं काय असते, C ला एक H, एक काय असते, NH2. आणि ग्लायसिन मध्ये काय असते, ग्लायसिन मध्ये इथं पण R च्या ठिकाणी H असते, R च्या ठिकाणी काय असते, H. याला आपण ग्लायसिन म्हणतो. काय म्हणतो याला, ग्लायसिन. आणि हा ग्लायसिन शब्द जो आहे तो एका ग्रीक शब्दापासून आला ज्याचं नाव आहे ग्लायकोज, है ना. ग्लायसिन शब्द एका ग्रीक शब्दापासून आला, ग्लायकोज. आणि ग्लायकोजला इंग्लिश मध्ये स्वीट म्हणतात. ग्रीक मध्ये ग्लायकोज आणि इंग्लिश मध्ये स्वीट. तर या ग्लायसिनची, है ना, जे टेस्ट आहे ना, ते कशी होती, स्वीट. म्हणजे ग्लायसिन इज सो नेम सिन्स इट हॅज स्वीट टेस्ट, त्याची स्वीट टेस्ट होती. आणि स्वीटला ग्रीक मध्ये ग्लायकोज म्हणतात आणि त्याच्यावरून नाव काय बनवलं, ग्लायसिन. ठीक आहे. नंतर टायरोसिन नावाचं आहे, हे पण एक अमिनो ऍसिड आहे. तर हे फर्स्ट ऑब्टेन फ्रॉम चीज, है ना, चीज पासून भेटलं होतं, है ना, टायरोसिन. मग या चीजला ग्रीक भाषेत टायरोज म्हणतात, है ना, है ना. म्हणून तो टायरोज वरून काय आला, टायरोसिन. टायरोज वरून काय आला, टायरोसिन. क्लिअर, बेसिक इन्फॉर्मेशन थोडीफार. मग आता आपण जर अमिनो ऍसिडचं क्लासिफिकेशन केलं, ठीक आहे, तर हे क्लासिफिकेशन आपण असं करू, नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करू. तर आजच्या क्लासमध्ये आपण अमिनो ऍसिड फक्त स्टार्ट केलं, है ना. नेक्स्ट क्लासमध्ये याचा आपल्याला डिटेल क्लासिफिकेशन बघायचं आहे. नंतर आपण प्रोटीन वाला पार्ट पाहू. ठीक आहे. बाकी नेक्स्ट क्लासमध्ये घेऊ.